तो माहेरबद्दल कोण कोण असतं माहेरी आता? माहेरी आता सध्या माझा भाऊ, आई आणि वडील एक्सपायर झाले. आमच्या माहेरकडची परिस्थिती खूप हालाकीची होती. पण माझी आई जशी झाशीची राणी म्हणता येईल ना, तशी माझी आई होती. म्हणजे तिनं शून्यातून वडिलांना साथ देऊन, वडील खूप ड्रिंक करायचे पण खूप कष्टाळू होते. आम्हाला शेती अजिबात नव्हती, पण वडिलांनी का नाही लोकांची शेती घेऊन पेरून ती उगवणं पेरणं कोळपणं करून त्यातून भावाला आणि मला मोठं केलं. कुणाचाही वडिलांना सपोर्ट नव्हता. शून्यातून जग निर्माण करतात असं माझ्या वडिलांनी केलं. व तर नंतर तेच गाडीतून येताना वडिलांचं ॲक्सिडेंट झालं आणि बैलगाडी असते का नाही त्याची ती चाक असते का नाही चाक, आणि ते चाक वडिलांच्या हितून हितपर्यंत आले आणि त्यात वडील आजारी पडले आणि त्यातून ते एक्सपायरच झाले. मग तिथून पुढं ते सगळं जबाबदारीनं आईनं करून आमच्या दोघांना वाढवून आमची लग्न वगैरे केली. आणि खूप म्हणजे आई खूप सपोर्ट, म्हणजे एवढा सपोर्ट करते अजून देखील. एवढं काय झालं की पहिली आई येते, भाऊ पण ड्रिंकच करतो पण आई अजून पण जडते. ती 85 वर्षाची आहे. परवाचाच विषय, मी चक्कर येऊन पडले, आईला माझ्या कळालं. आई दुसऱ्या मिनिटाला माझ्या इथं पोचली व सगळा स्वयंपाक, माझी मेस आहे, सगळा स्वयंपाक आई व माझ्या दोन्ही मुली करत होत्या. आणि तिचं एक कौतिक सांगायचं म्हटलं आईचं माझ्या, तर आमच्याकडं उरमोडी धरण आहे सर. उरमोडी धरणातून आईनं एका मुलाचा जीव वाचवला 5 वर्षाचा. माझ्या चुलत वहिनीच्या मुलाचा आईने पोहून जीव वाचवला, ते पण आई 60 वर्षाची होती त्यावेळेस. वा. माझ्या आईला पोहता येतं, झाडावर चढता येतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मला येत नाही ती माझ्या आईनं खूप असं करून दाखवलं. माझ्या आईचं खरंच कर्जच मी फेडू शकत नाही, की मी जेवढं माझ्या आईसाठी करू शकत नाही तेवढं माझ्या आईनं माझ्यासाठी केलेलं आहे. ताई, तू आईबद्दल इतकं छान सगळे बोललीस आणि नक्कीच आई तुझी इतकी ह्या वयातसुद्धा ज्या पद्धती तू तिच्याबद्दल सांगितलं कौतुकास्पद आहे. हां, पण जसं तू म्हणालीस की बाबा नाही आहे आता, तर बऱ्याचशा गोष्टी तू त्यांच्याकडे व्यक्त करू शकली नाहीस, तर आज तू बाबांना काय सांगशील? माझ्या वडिलांची एकच इच्छा होती सर, की हिला एक तरी मुलगा असावा. मला मुलगा झालाय, माझा संसार एकदम सुखी समाधानी आणि आनंदात चालू आहे. आणि माझं मिस्टर पहिलं हाताखाली कामं करायची, लोकांच्या हाताखाली कामं करतात. आत्ता 6 महिने झाले माझे मिस्टर सुद्धा स्वतःची कामं घेऊ लागले आहेत. तर खरंच मी सुखी आणि समाधानी, आणि तुमच्या जन्माला येऊन खरोखर मी सार्थक आहे. आणि माझ्या आईवडिलांना खरोखर नतमस्तक होते की तुमच्यासारखे मला आई वडील लाभले. आज तू इतकं सगळं छान मनातलं व्यक्त होतेस ताई, कसं वाटलंय? खरोखर खूप बरं वाटलं. छान वाटलं. ओके, वा. आता आपण आता यांची बोलूया.